20-20, 25-25 वर्षापासून जे नगरसेवक आहेत त्यांच्या दहशतीला, त्यांच्या गुंडाशाहीला, त्यांच्या दहशतप्रिय वातावरणाला या ठिकाणी प्रभाग 9ची जनता अत्यंत कंटाळलेली आहे. शिवसेनेचे उमेदवार ठामपणे आणि खंबीरपणे जनतेच्या पाठीमागे उभे आहेत. ज्या लोकांनी 25-25 वर्ष काँग्रेससोबत काढली, ऐन वेळेला भाजप शिवसेनेचं सरकार आलं आणि ऐनवेळी भाजपमध्ये आले. आणि काँग्रेसयुक्त भाजप, काँग्रेसचेच उमेदवार सगळे मूळ भाजपला डावलून या काँग्रेसयुक्त भाजपाला या ठिकाणी तिकीट दिले. त्यांच्यासोबत आमची फाईट आहे. हे जनतेला 1% पटलेलं नाही. नमस्कार मित्रांनो, या निवडणुकीमध्ये मी जसं सांगितलं होतं, वेळोवेळी सांगत आलो आहे की बऱ्याच नव्या चेहऱ्यांना देखील संधी मिळालेली आहे आणि शिवसेनेमध्ये असे अनेक नवीन चेहरे पाहायला मिळाले ज्यांची निष्ठा फळाला आलेली. त्याच्यातलीच एक निष्ठा फळाला आली, तो कार्यकर्ता आणि उमेदवार म्हणजे शुभम टेकाळे. दादा, तुझी निष्ठा फळाला आली असं तू वेळोवेळी म्हणत आलेला आहे, काय सांगणार त्याबद्दल? निश्चितच माझी निष्ठा या ठिकाणी फळाला आली आहे. खोतकर साहेबांचा विश्वास, आमचे युवा सेनेचे नेते अभिमन्यू दादा खोतकर यांचा विश्वास, त्या अनुषंगाने या ठिकाणी शिवसेना पक्षाची उमेदवारी प्रभाग 9मधून या ठिकाणी मला मिळालेली आहे. त्याचा सार्थ अभिमान या ठिकाणी मला आहे. जसं आता पूर्ण जालन्याचं लक्ष तुमच्या प्रभागाकडे आहे, त्याचं नेमकं कारण म्हणजे इथं जी होणारी तगडी फाईट. तुझ्यासोबत शहर प्रमुख स्वतः विष्णू पाचफुले हे उमेदवार आहेत. काय मनात काय होईल, रिझल्ट काय येईल? निश्चितच रिझल्ट हा शिवसेनेच्या बाजूने लागेल. शिवसेना पक्षाचे महापौर पदाचे उमेदवार शिवसेनेचे शहर प्रमुख विष्णूभाऊ पाचफुले आमचे पॅनलचे प्रमुख आहेत. आणि जे स्थानिक 20-20, 25-25 वर्षापासून जे नगरसेवक आहेत त्यांच्या दहशतीला, त्यांच्या गुंडाशाहीला, त्यांच्या दहशतप्रिय वातावरणाला या ठिकाणी प्रभाग 9ची जनता अत्यंत कंटाळलेली आहे. आणि निश्चितच इतकं दबाव तंत्र या 15 दिवसामध्ये त्यांनी जनतेवरती वापरलेलं आहे. पण शिवसेनेचे उमेदवार ठामपणे आणि खंबीरपणे जनतेच्या पाठीमागे उभे आहेत. आणि येणाऱ्या 15 तारखेला प्रभाग 9ची जनता धनुष्यबाणासमोरील चिन्ह दाबून त्यांची 100% जी खतखत आहे ती या ठिकाणी बाहेर काढणार आहे. जसं आता कोणते महत्त्वाचे मुद्दे राहणार जे लोक विचार करतील की या गोष्टीमुळं धनुष्यबाण निवडावं, कमळ निवडावं का पंजा निवडावं? पंजा निवडावा म्हणजे ज्या लोकांनी 25-25 वर्ष काँग्रेससोबत काढली, ऐन वेळेला भाजप शिवसेनेचं सरकार आलं आणि ऐनवेळी भाजपमध्ये आले. आणि काँग्रेसयुक्त भाजप, हे काँग्रेसचेच उमेदवार सगळे. हे जे उमेदवार आहेत ते काँग्रेसचेच उमेदवार आहेत. ऐनवेळी आयत्या वेळावर जे मूळ भाजप आहे ते मूळ भाजप ठेवून या लोकांना या ठिकाणी मूळ भाजपला डावलून या काँग्रेसयुक्त भाजपाला या ठिकाणी तिकीट दिले. त्यांच्यासोबत आमची फाईट आहे. हे जनतेला 1% पटलेलं नाही. जनतेची 100% खतखत आहे. पण त्यांचं दहशतमय, गुंडागर्दीमय वातावरण या ठिकाणी प्रभागावरती आहे. त्या अनुषंगानं गोरगरीब जनता, सुशिक्षित जनता या ठिकाणी त्यांच्या नादी लागायला तयार नाही, समोर यायला तयार नाही. पण निश्चितच मतपेटीतून त्यांचा निकाल हा शिवसेनेच्या बाजून देतील असा ठाम विश्वास या ठिकाणी मला वाटतो. बरं, तर जसं 2 दिवसात मतदान आलेलं आहे, शेवटचं एक पंच करायचं आहे आणि मतं मागण्यासाठी आव्हान करायचं जनतेला, तर काय सांगणार? जनतेला एवढंच आवाहन करेल की तुम्हाला गुंड पाहिजे का सुशिक्षित इंजिनियर पाहिजे? की एकदा संधी द्या ना. तुमच्यातल्या एका इंजिनियरला, एका सुशिक्षित उमेदवाराला संधी द्या. 25-25 वर्ष गुंडांनी राज केलं ना, दहशती खाली त्यांच्याच. शिव्याच खाण्याचं काम, शिव्या देण्याचंच काम केलं त्यांनी. द्या एक तुमच्या लेकराला यावेळेस संधी द्या. हीच विनंती मायबाप जनतेला करेल की येत्या 15 तारखेला शिवसेना पक्षाच्या धनुष्यबाणासमोरील बटनाचं चिन्ह दाबून प्रचंड मताधिक्याने या ठिकाणी सर्वच शिवसेना पक्षाच्या उमेदवारांना निवडून द्या. ही विनंती आणि असं नम्र आव्हान मायबाप जनतेला, प्रभाग 9च्या जनतेला मी या ठिकाणी आपल्या माध्यमातून करतो. तर हे होते नव्यानं पहिल्यांदा आपलं नशीब आजमावत आहेत असे शुभम टेकाळे. जी प्रतिष्ठेची लढाई म्हणायला हरकत नाही, ती जे जालना महापालिकेमध्ये होते ती प्रभाग 9मध्ये होते. नक्की मतदार राजा कशाच्या आधारावर मतदान करेल हे पाहण्यासारखं राहील. 15 तारखेला कोणतं बटन दाबून 16 तारखेला कोणते उमेदवार विजयी होतील. नक्कीच सगळेजण विचारांच्या आधारावर मतदान करतील. आमिषाला बळी पडणार नाही, कारण की काय, बऱ्याच गोष्टींचा महापूर येणार आहे. महापूर हा 2 दिवसापुरता आहे. तुम्हाला 5 वर्ष एक तुम्ही कॅन्डिडेट निवडून देत आहे. 9 वर्षानंतर लोकशाहीचा महोत्सव येतोय. त्याच्यामुळं विचारांच्या आधारावर मतदान करा. मी अनुप राठी, आपण पाहतात पार्श्वभूमी डिजिटल.